नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड सराव पेपर 2022 इतिहास राज्यशास्त्र आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरासह वेळ 2 तासाचा असतो आणि किमान गुण कमाल गुण 40 गुणांपैकी हा सराव पेपर आहे. तर हा ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा. चला पाहूया इतिहास राज्यशास्त्राचा. सर्वप्रथम सूचना वाचणं क्रमप्राप्त आहे, तर सर्वप्रथम सूचनांचं वाचन करावं. सर्व कृती प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात. प्रश्नकृती 1 ते 5 इतिहासावर तर 6 ते 9 राज्यशास्त्रावर विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि 8 ब मध्ये दिलेली जी संकल्पना चित्रे आहेत ती कृतीनुसारच पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1 ब मधील प्रत्येक संचातील फक्त चुकीची जोडी ओळखून ती लिहिणं अपेक्षित आहे. आणि प्रश्न 1 व प्रश्न 1 ब व 6 या प्रश्नांची उत्तरे एकापेक्षा अधिक वेळा लिहिलेली असल्यास प्रथम लिहिलेली उत्तरेच गुणांसाठी गृहीत धरली जातील. त्यानंतर पुढे पहा. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायची. संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल याने यशस्वीपणे घडून आणली. थॉमस कुक, गेरहार्ड मर्केटर, बेंजामिन ट्युडेरा, मार्को पोलो. तर यामधील थॉमस कुक हे उत्तर पर्याय बरोबर आहे. यानंतर 2 आहे. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा येथे सुरू झाली. ग्रीस, रोम, भारत, चीन. तर ग्रीस येथे सुरू झाली. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात म्हणून साजरा केला जातो. वृत्तपत्र दिन, पत्रकार दिन, मुद्रण दिन की नियतकालिक दिन. तर यामधलं योग्य पर्याय आहे पत्रकार दिन. ब हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर ब 3 गुणांसाठी पुन्हा कृती विचारलेली आहे. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहायची. आधी ते 4 दिलेले आहेत, त्यापैकी जी चुकीचे आहेत ते लिहायचंय. लाल किल्ला उदयपूर, जंतर मंतर जयपूर, ब्रह्मदीश्वर मंदिर तंजावर आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर यामध्ये लाल किल्ला उदयपूर हे चुकीचं आहे. महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्ली चुकीच्या जोडी आहे. त्यानंतर लोणार सरोवर, जायकवाडी थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी, जंतर मंतर वेधशाळा. तर जायकवाडी थंड हवेचे ठिकाण, तर ते सरोवर आहे म्हणून ते चुकीचं आहे. प्रश्न 2 आहे. दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करायची. कोणत्याही 2 लिहायच्या. संकल्पना चित्र पूर्ण करायची 4 गुणांसाठी. पहिली कृती दिलेली आहे पहा. जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा झारखंड आणि ओडिसामध्ये कोणती आहे, केरळमध्ये कोणती आहे, पंजाबमध्ये कोणती आहे, तर मणिपूरमध्ये कोणती आहे. तर ते खाली उत्तर दिलेली आहेत पहा. झारखंड ओडिसामध्ये छाऊ नृत्य, मणिपूरमध्ये संकीर्तन परंपरा आणि पंजाबमध्ये ठटेरा जमातीची तांब्याची व पितळेची भांडी बनवण्याची कला परंपरा. तर केरळमध्ये मुडियट्टू विधिनाट्य व नृत्यनाट्य. 2 गुणांसाठी आहे. पुढची कृती दिलेली आहे पहा. इतिहास लेखनाचे टप्पे या विषयावर एक ओक तक्ता तयार करायचा आहे. तर तो खाली उत्तरामध्ये केलेला आहे पहा. पहिला आहे माहितीचे तौलनिक विश्लेषण करणं, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणं आणि ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत असे योग्य प्रश्नांची मांडणी करणं, संभाव्य परिकल्पनांची व सिद्धांताची मांडणी करणं. त्यानंतर पुढची संकल्पना चित्र आहे पहा. महाराष्ट्रातील जागतिक जो वारसा आहे ती ठरवलेली पर्यटन स्थळे. तर नैसर्गिक वारसा अभयारण्य, लेणी, रेल्वे स्टेशन. तर नैसर्गिक वारसा आहे कास पठार.
अभयारण्य आहे पश्चिम घाटावरील दाजीपूरचे अभयारण्य. लेणी आहे अजिंठा वेरूळ घारापुरीची. रेल्वे स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक. प्रश्न 2ब आहे, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 राष्ट्रवादी इतिहास लेखक. पहिली आहे 2 गुणांना. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू झाली आणि या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केलं त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केलं. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्याचाही चालना मिळाली. दुसरी टीप आहे प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्र असतात. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरेलेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे जे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ञांचीही गरज असते. यानंतर खेळ व चित्रपट. 2च लिहायचे पण इथे 3 पण दिलेले आहेत. पूर्वीच्या चित्रपटामधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य दाखवली जात असत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी चित्रपट, इंग्रजी चित्रपट निघालेले आहेत. जसे लगान, दंगल, कुस्ती अशा विविध खेळाशी चित्रपट निघालेले आहेत. मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर सुद्धा चित्रपट निघालेले आहेत. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला माहित असेल भाग मिल्खा भाग. त्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवर सुद्धा चित्रपट आहेत. एकूण खेळ आणि चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे. त्यानंतर पुढील 3 विधानं. पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे. पुढील विधानं सकारण स्पष्ट करायचे. 4 गुणांसाठी कोणतेही 2 लिहा, 2-2 गुणांसाठी. इतिहास लेखनात प्रायोगिक निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही, कारण वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सार्वकालिक नियम मांडणं शक्य होतं. इतिहास संशोधनात घटना या इतिहासात म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या असतात आणि या घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे हजर नसतो. त्यामुळे त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालिक व तांत्रिक नियम मांडणं ते पुन्हा सिद्ध करणं शक्य होत नसतं. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. त्यानंतर उद्योग व व्यापाऱ्यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणं महत्वाचं असतं. उद्योगधंदे आणि व्यापाऱ्यांचा संबंध सर्व मानवी समूहाशी येतो, त्यामुळे मानवी व्यवहाराचे क्षेत्र विस्तारतं. सांस्कृतिक संबंधाचे जाळे सतत विकसित होत असतं. म्हणून बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले की मानवी व्यवहारातील संबंधही बदलत जातात. म्हणून बदलाच्या या प्रवासावर तत्कालीन सांस्कृतिक जडणघडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था यांचाही परिणाम होतो आणि या सर्व बाबी उद्योग व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच भाग असल्याने उद्योग व्यापाऱ्यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणं आवश्यक असतं. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. मेजर ध्यानचंद हे हॉकी भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होतं. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. 1932च्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात 400च्या वर गोल केले. म्हणून हॉकीतील त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचं जादूगार असं म्हटलं जातं. वैद्यकीकरणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं, कारण भारताच्या पाश्चिमात्य वैद्यकीय सुविधांपेक्षा भारतामध्ये दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. म्हणून नवीन तंत्रज्ञान तज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते. म्हणून भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्यांना लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात. योग शिक्षण, आयुर्वेदिक उपचार, इतर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे असे विविध उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचं भारतात येण्याचं प्रमाण आता
वाढलेलं दिसतं. त्यानंतर प्रश्न 4 आहे. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहायची. कोश आणि इतिहास. इतिहासात विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असतं. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात कारण त्यांचा प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येय धोरण, जीवन मूल्य, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो, म्हणून तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. म्हणून राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशाद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान संवाद सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणं ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. म्हणून ज्ञानार्जन व ज्ञान प्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो. या उतार्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर पडतो? तर राष्ट्राची ध्येय धोरण, जीवनमूल्य, आदर्श, तत्वज्ञान आणि परंपरा. दुसरा प्रश्न विचारलेला आहे 1 गुणांना. भारतीय संस्कृती कोशाचे संपादन कोणी केले? तर भारतीय संस्कृती कोशाचे संपादन हे महादेव शास्त्री जोशी यांनी केले. विश्वकोशाचे महत्व स्पष्ट करा. तर कोशामुळे ज्ञान वाचकापर्यंत पोहोचून जिज्ञासापूर्ती होते. कोशामधून ज्ञान, माहिती व संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. कोश संशोधकांना, अभ्यासकांना त्यांच्या विषयाचं पूर्वज्ञान, माहिती देतात, त्यामुळे त्यात भर घालण्याची प्रेरणाही कोश देतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक बौद्धिक प्रगतीचं प्रतीक असतात. कोशामुळे समाजाचा बौद्धिक स्तर उंचावतो. प्रश्न 5 आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी शेवटपर्यंत पहा. भारताच्या प्राचीन काळातील इतिहास लेखनाविषयीची माहिती लिहा. अति प्राचीन काळातील मौखिक परंपरेनेच पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा, परंपरा, घटना जशा जपल्या जातात, त्यामुळे इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रात म्हणजे हडप्पा संस्कृतीत लेखन कला अस्तित्वात आली. परंतु ही लिपी वाचण्यात संशोधकाला अद्याप यश आलं नाही. कोरीव लेखांच्या स्वरूपातील लिखित साहित्य भारतातील सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं. सम्राट अशोकाने दगडावर, दगडी स्तंभावर कोरलेले इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकातील हे लेख आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपटावरील कोरीव लेख हे प्राचीन इतिहास लेखन आहे. तर रामायण, महाभारत, वेद, जैन व बौद्ध ग्रंथ ही प्राचीन इतिहासाची महत्वाची साधनं आहेत. त्यानंतर इतिहास लेखन म्हणजे अनेक ऋषींनी, लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काव्य, नाटक आणि परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णन आहेत. त्यानंतर वृत्तपत्र व नियतकालिके यामधील फरक काय आहे? वृत्तपत्र ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो, तर नियतकालिकामध्ये ताज्या बातम्यांना महत्व नसतं. वृत्तपत्रात बातम्या, लेख, स्तंभालेख, अग्रलेख इत्यादींना महत्व असतं, तर नियतकालिकांमध्ये विषयांना प्राधान्य देऊन त्यावर लेख प्रकाशित होतात. वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात, त्यांना दैनिक म्हटलं जातं. तसे ही ते नियतकालिके ही प्रकाशकाच्या कालावधीवरून नियतकालिकांना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक असं म्हटलं जातं. स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब पुरवणं हा वृत्तपत्रांचा उद्देश आहे. बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर पुरवणं हा नियतकालिकांचा हेतू असतो. तर वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला बांधलेली नसतात. समाजातील घडणाऱ्या सर्व घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य वृत्तपत्रे करतात. तर इथे नियतकालिके विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. उदाहरणार्थ वाङ्मयीन भाषा, लिखाण पद्धती आणि बाह्य स्वरूप या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रापेक्षा वेगळी असतात. तिसरा दिलेला आहे पहा. ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजे? तर ऐतिहासिक वस्तू या जपण्यासाठी तो आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे, म्हणून त्याचं जतन केलं पाहिजे. किल्ले, लेणी इत्यादी वास्तू खडकांतून झिरपणाऱ्या पाण्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, कारण वास्तूंवर वाढणारी झाडे झुडपे वेळीच समूळ नष्ट करावी. उष्णता, दमट हवा यामुळे वास्तूंची हानी होते, म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरून ही हानी टाळावी. समुद्रात किंवा समुद्रालगत असणाऱ्या प्राचीन वास्तूंची खाऱ्या पाण्यामुळे, हवेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यटकांनी या वास्तू कशा स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी. वास्तूंवर नावे कोरणे, त्यांची नासधूस करणे असल्या गोष्टी टाळाव्यात. मानवी विध्वंसापासून वास्तूंचे जतन होण्यासाठी शासनाने कडक कायदे तयार करावेत, असे उपाय केले पाहिजे. त्यानंतर खेळ आणि इतिहास यामधील परस्पर संबंध स्पष्ट करा. खेळावर लिखाण करणाऱ्या लेखांना त्या काळातील
खेळांचा इतिहास माहिती असावा लागतो. खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळांचे कौशल्य माहीत असावं. ऑलिम्पियाड, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्य याचे संदर्भ समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून विविध स्पर्धांच्या आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते. तरच त्यांचं समालोचन हे रंजक होत असतं. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, हा राज्यशास्त्रावर आधारित. च्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे. तर माहितीच्या अधिकारामुळे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना असे म्हटले जाते. तर काय म्हटले जाते? राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 7 आहे, तो 2 गुणांसाठी होता विद्यार्थी मित्रांनो. आता हा 4 गुणांसाठी आहे. कोणते 2 लिहा. सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात. चुकी बरोबर ते सकारण सांगायचं. हे विधान बरोबर आहे, कारण सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणं हे लोकशाहीचं ध्येय असतं. कोणताही भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी दिल्याने सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात येतात. लोकशाहीत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे समाजातील संघर्ष सुद्धा कमी होतात. त्यानंतर दुसरा आहे, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. हे विधान चूक आहे, कारण भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. संसद आणि विधिमंडळात मिळालेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. हे विधान बरोबर आहे, कारण अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो. भेसळ वस्तूंच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. प्रश्न 8 आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करायच्या. मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. तर मतपेटी म्हणजे मतदानासाठी पूर्वी मतपेट्या होत्या, आता ईव्हीएम मशीन आहेत. तर यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाविषयीची माहिती आपल्याला द्यायची यामध्ये. 1951 ते 52 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. नंतरच्या काळात मतदार मतपेटीमध्ये उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत. पुढे 1998 साली पहिल्यांदाच मध्य प्रदेशातील 5, राजस्थानातील 5, दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला गेला. 2004च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला. ईव्हीएम मुळे मशीनमुळे वापरामुळे देशाचे अनेक फायदे झालेले आहेत. ईव्हीएम मशीनमुळे मतदारांची पडताळणी पावती ही सुविधा निर्माण झालेली आहे. त्यानंतर आदिवासी चळवळ. आदिवासी चळवळ हा प्रारंभापासून जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे. आदिवासी ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोंड, संथाळ, मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले होते. त्या काळात स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादन गोळा करण्याचे, वन जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. या मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत. यानंतर प्रश्न 8 आहे पहा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे. निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाची भूमिका. तर मतदारसंघाची निर्मिती करणं, मतदार याद्या अद्ययावत करणं, निवडणुका घोषित करणं, उमेदवारांचा अर्ज स्वीकारणं, त्याची छाननी करणं, मतदानाची व्यवस्था करणं, मतमोजणी करणं आणि निकाल जाहीर करणं अशा पद्धतीची कृती आहे. यानंतर दुसरी कृती आहे पहा, स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक स्त्री पुरुष. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ईश्वरचंद विद्यासागर, पंडिता रामाबाई, राजाराम मोहन राय हे होऊन गेलेले आहेत. यानंतर प्रश्न 9 आहे, अगदी शेवटचा प्रश्न आहे. कोणताही एक प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. 3 ते 4 गुणांसाठी विचारला जातो. न्यायालयाने दिलेले कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झालेली आहे.
घटस्फोटित महिलांना पोटगी देण्यावरचे अधिकार, पुरुषांवरील बंधन, समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेले आहे. त्याचबरोबर वडिलांच्या संपत्तीत मुलीचाही वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळालेली आहे. यानंतर प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल. न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रद्दबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधनं दूर होऊन त्यांना न्याय मिळालेला आहे. म्हणून न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. त्यांच्या हक्कांची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली. त्यानंतर पर्यावरण चळवळीचे कार्य. पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारतीयांचीच नव्हे तर जागतिक समस्या आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस, रिओ या ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या आणि यामध्ये भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुरक्षित सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत. उदाहरणार्थ अगदी प्राचीन काळापासून पाहिलं तर चिपको सारखं वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठीचं आंदोलन, नमामि गंगे सारखी नदी शुद्धीकरण आंदोलन, हरित क्रांती, जैव वैविध्यतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचं फार मोठं कार्य आता केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इतिहास, राज्यशास्त्र हा 10वी बोर्ड परीक्षेचा जो प्रश्नपत्रिका ऑब्लिक कृतीपत्रिका आहे ती आपण संपूर्ण सोडवलेली आहे. 39 गुणांची. आपण शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला जर असेल तर निश्चितच तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त गुण निश्चित मिळतील आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि व्याप्ती आणि कशा पद्धतीने लिहायचं हा ऑनलाईन लेक्चर, लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर हा एक तुम्हाला आदर्श असा आपण घेतलेला आहे. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.